बेलेश्वर वस्तीवरील महिलांनी लेकराबाळांसह गाठले तहसील कार्यालय, रस्ता मोकळा करून देण्याची मागणी. रस्ते अडवणाऱ्यांवर कारवाईच्या घोषणा केवळ कागदावरच. डॉक्टर गणेश ढवळे यांचा आरोप. लिंबागणेश 3.30 बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी ग्रामपंचायत अंतर्गत 200 लोकसंख्या असलेल्या बेलेश्वर वस्तीवरील महिलांनी लेकराबाळांसह थेट बीड तहसील कार्यालय गाठून शेतरस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली. पूर्णविराम. मुलांच्या शाळा, दवाखाना, बाजारहाट तसेच शेतीच्या कामांसाठी वापरला जाणारा रस्ता काही व्यक्तींनी अडवल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे, लिंबागणेशकर व शेख युनुस उपस्थित होते. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेत मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत व तलाठी गणपत पोद्दार यांना तातडीने स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले. मुळूक येथे बेलेश्वर वस्ती आहे आमची आणि तिथे आम्ही 35 वर्षापासून आमची वस्ती आहे आणि आता 6 महिने झालं आमचा रस्ता अडवला गेलाय. तर आम्हाला महिलांना बाजार आणि दवाखाना आणि मुलांची शाळा ह्यात आम्हाला अगदी अवघड होऊन बसलेलं आहे. आमची अवस्था फार बेकार झालेली आणि आम्ही कसं जायचं यायचं आणि आम्ही कसा उदरनिर्वाह करायचा आहे ते. कालच आम्ही सगळ्या महिला मिळून तहसीलदारांना भेटलो. तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही सोय करतो आणि आमची त्यांनी सोय करावी. जून महिना लागलेला आहे, पावसाळा 7 जून जवळ आलेला आहे आणि आमची त्यांनी लवकरात लवकर सोय करावी. काय ना तुमचं? छबाबाई महादेव ढास.